नमस्कार, वेलकम टू माय चॅनल. तर आज आम्ही गेलो होतो नागनाथाच्या मंदिरात. तुम्ही इकडे बघू शकता श्री नागनाथ मंदिर. तर याची जी जत्रा असते ती आपला गुढीपाडव्याच्या सेकंड डेला असते. खूप मोठी जत्रा असते बिकॉज आम्ही इकडे राहायला होतो. तर जत्रा खूप मोठी असते, तर आम्ही तिकडे जत्रा पण करत होतो. पण आता आम्ही शिफ्ट झालो आमच्या गावाला. सो आम्ही गावी गेल्यानंतर आमच्या घरी गेल्यानंतर आम्ही मग इकडे पण जाऊन येतो देवाला. तर मी म्हटलं चला याचा एक व्हिडिओ बनवूया. तर चाललोच तर इकडे कोण जे राहतात आहे किंवा ज्यांना हे माहिती आहे कुठे आहे लोकेशन त्यांनी मला सांगा. ज्यांना नाही माहिती त्यांनी मला लोकेशन विचारा, मी त्यांना सांगते. तर हे सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यामध्ये येतं आणि हे विट्याजवळ आहे. मंदिर आम्ही राहिलं होतं तेव्हा पण हे असं सुंदर होतं. अजून त्याच्यामध्ये त्यांनी डेव्हलपमेंट केलेलीच आहे. मंदिर खूप छान आहे आणि तुम्ही तिकडचा परिसर बघू शकता की किती छान मोठा आहे. आणि हे आतमध्ये मंदिर आहे नागनाथाचं. तर यामध्ये अगोदर मूर्ती वेगळी होती, आता त्यानंतर त्याने नवीन नागनाथाची मूर्ती बसवलेली आहे. तर तो हे तुम्ही बघाच किती छान आणि असे मनमोहक आहे मूर्ती. आणि दर्शनही घ्या नागनाथाचं. हे मंदिर म्हणजे मी बघितले असं, तर हे एकच नागनाथाचं मंदिर असं की असं मंदिर कुठेच नाही आहे नागनाथाचं. आणि त्यानंतर याची जी रोजची रोज पूजा वगैरे होते, तर तिथली जे कोणी असतील ते रोजच्या रोज पूजा करतात. आणि हे सेम जे इथं एक ठेवलं ना की बैल आणि त्याच्यामध्ये झेंडा, तर हे जी जत्रा असते ना जत्रेच्या वेळेला हे तिथं असतं की झेंडे वगैरे घेऊन असतात तिकडे. आणि तशी तिकडे जत्रा असते, कोणी गेलं तर तिकडे बघू शकता त्यावेळेला की पाडव्याच्या सेकंड डेला तुम्हाला जायचं तर तुम्ही तिकडं 2 दिवस असते यात्रा ती. पाडवा, नंतर पाडव्याच्या सेकंड डे आणि थर्ड डे असे 3 दिवस असतेच तिकडे यात्रा. अजून काय माहिती असेल तर याबद्दल तुम्ही मला सांगा. आणि जे कोणी व्हिडिओ बघतात तिकडचं कोणी असेल नागेवाडीमधलं, तर इकडे कमेंट करा. आणि अजून काही डिटेल्स असतील या मंदिराबद्दल तर सांगा, मला नक्कीच आवडेल. कारण मला जास्त पण याबद्दल आपण म्हणतो ना काही स्टोरी आहे त्यामागची वगैरे, मला काय नाही माहिती स्टोरी वगैरे. तर कोणाला यामध्ये अजून काय माहिती असेल तर अजून सांगा, म्हणजे मलाही कळेल आणि इतरांना पण कळेल. आणि त्या साईडला कोण जाणार असेल तर नक्की मंदिरात जाऊन दर्शन घेऊन या. खूप छान वाटतं. माझं बाळ जेव्हा लहान होतं ना तेव्हा मी उन्हाळ्यामध्ये तिकडं होती, तर मी त्याला घेऊन जायचे मंदिरात. तो खेळायचा. तो खूप लहान होता तेव्हा. तो 6 महिन्याचा वगैरे 6 महिन्यानंतर म्हणजे तो रांगायचा वगैरे तेव्हा घेऊन जायचे. तर हे पूर्ण बाजूला असं मंडपच आहे ते. तर खूप असं राउंड आपण मारू शकतो. पुढे मस्त